नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नाणी आणि नोटा याच्यातला महत्त्वाचे काही प्रश्न बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि सर्व व्हिडिओतले क्वेश्चन हे सुद्धा काळजीपूर्वक बघायचे. सुरुवात आपण सोप्या प्रश्नांपासून करू. एका 10 रुपयाच्या नोटांच्या बंडलमध्ये 95,319 ते 95,375 क्रमांकाच्या नोटा आहेत. तर बंडलमधील एकूण रक्कम किती? प्रश्न एकदा समजला नाही तर 2 वेळा वाचा म्हणजे लक्षात येईल. नोटांची संख्या विचारलेली नाही तर रक्कम विचारली आपल्याला. त्यामुळे जे क्रमांक दिले ते काळजीपूर्वक वाचायचे. याच्यामध्ये आता 2 क्रमांक दिसतात तुम्हाला, म्हणजे इथून सुरू झालेत आणि इथं हा शेवटचा क्रमांक आहे. म्हणजेच काय करायचं आहे आपल्याला, मोठा क्रमांक जो आहे तो साईडला लिहून घ्यायचा आहे. जसं की इथं आपण लिहून घेतोय बघा, 95,375 हा शेवटचा क्रमांक आहे. ठीक आहे. आणि पहिला सुरुवात कुठून झालेली आहे तर 95,319. यांची जर वजाबाकी केली तर बघा किती येते. इथं 15 होतात, 15तून 9 गेले उरले 6, इथं उरले 6, 6तून 1 गेला उरले 5. एकूण हे काय निघालं तर एकूण नोटांची संख्या निघाली. एकूण नोटा किती आहेत तर 56 आहेत. आणि किती रुपयांच्या नोटा आहेत तर 10 रुपयांच्या नोटा आहेत. ठीक आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, या 56 आणि 10ला गुणायचं आहे. पण मग असं होणार नाही की आपला आन्सर निघाला. ऑप्शनमध्ये दिलेलेच असतं, त्यांनी फसवण्यासाठी पहिला किंवा दुसरा ऑप्शन दिलेलाच असतो. तर बघा इथं हे 56 निघाले. एकूण नोटा त्याच्यातला -1 करायचं आहे. याच्यामध्ये +1 करायचं, सॉरी -1 नाही +1 करायचा. +1 का करायचा, कारण पहिला नंबर आपण त्याच्यातनं वजा केलेला असतो म्हणून. आता हा +1 केला तर एकूण नोटा झाल्या 57. आणि 57ला पुढे 10ने गुणलं. 10ने का गुणायचं, काय तर 10 रुपयाच्या नोटा आहेत. जर 20 रुपयाच्या नोटा विचारल्या असत्या किंवा एकूण रक्कम विचारली असती, 20ची नोट असती एक, तर 20ने गुणलं असतं. म्हणजे हा नंबर लक्षात ठेवायचा किती रुपयांच्या नोटा आहेत. आणि याच्यावरूनच आपल्याला तो रक्कम जी आहे, टोटल रक्कम, ते आपल्याला याच्यावरून समजणार आहे. मग इथं गुणाकार केल्यानंतर आपलं उत्तर येणार आहे 570 रुपये, जे की आपला ऑप्शन नंबर 2 दिलेला आहे. ठीक आहे. बघा फक्त क्रिया काय लक्षात ठेवायची आहे, नोटेचा नंबर दिला असेल तर मोठी संख्या म्हणजे शेवटचा नंबर सुरुवातीला लिहायचा, लहान नंबर खाली लिहायचा, त्याच्यामध्ये मायनस करायचं. हे काय निघालं, फक्त एकूण नोटा निघाल्या. आणि या नोटा ज्या दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये +1 ॲड करायचा. आणि किती रुपयांच्या नोटा विचारलेत तर 10 रुपयांच्या, म्हणून आलेल्या उत्तराला आपल्याला 10ने गुणायचं आणि याच्यावरून तुमचं उत्तर असं निघेल. ठीक आहे. चला तर दुसरा प्रश्न बघू. आता खाली दुसरा प्रश्न दिलेला आहे बघा. 20 रुपयांच्या नोटाच्या बंडलामध्ये 87,625 ते 87,676 क्रमांकाच्या नोटा आहेत. तर बंडलमधील एकूण रक्कम किती? सेम मगाच्या सारखाच प्रश्न आहे. तर लक्षात ठेवायचं, पहिली टेक्निक काय करायची, नोटा विचारलेत ना की रक्कम किती आहे, तर पहिल्यांदा 20 रुपयाच्या नोटा आहेत एवढं लक्षात ठेवा. मग अशी 10 रुपयांच्या होत्या. नंबर बघा, लास्ट नंबर म्हणजे मोठा नंबर लिहायचा, त्याच्यातून मायनस छोटा नंबर करायचा 625. ठीक आहे. आता याच्यातनं मायनस केल्यानंतर उत्तर किती येते बघा 6तून 5 गेले 1 उरला, 7मधून 2 गेले 5 उरले आणि बाकी सगळे इकडं 0 आले. ठीक आहे. 6तून 7 गेले 8मधून 8 गेले, तर हे सगळे 0 गेले. म्हणजे एकूण नोटा किती निघाल्या 51. ह्याच्यात काय करायचं आहे, +1 ॲड करायचा. म्हणजे नोटांची संख्या किती झाली 52. या 52ला आता किती गुणायचं, आपण वरती नोट केलं होतं किती रुपयाच्या नोटा आहेत 20 रुपयाच्या, म्हणून याला 20ने मल्टिप्लाय करायचं. बघा 0 तसाच ठेवून घ्या. 2ने जर गुणलं तर 2 दुनी होतात 4, 5 दुनी झाले 10. म्हणजे आपलं आन्सर आलं 1040. 1040 हे काय आलं, आपलं फायनल आन्सर आलं. बघूया ऑप्शनमध्ये आहे का, 520 दिलेलं आहे. पहिलंच 520 का दिलं आहे बघा. मी बऱ्याचदा सांगते तुम्हाला की तुम्ही काय करता, नोटा कितीच्या आहेत बघत नाही, तर 52ला तर तुम्ही 10ने गुणलं पहिल्या प्रश्नासारखं, 10च्या नोटा आहेत की 20च्या आहेत चेक करायचं. म्हणून त्यांनी फसवण्यासाठी पहिलाच ऑप्शन दिला आहे बघा 520. सेकंड आहे 1080, त्यानंतर आहे 1020 आणि ऑप्शन 4 हा आपला बरोबर आहे 1040. ठीक आहे. तर या पद्धतीचा अजून एक प्रश्न मी वाचून दाखवते. व्हिडिओमध्ये बघायचा आहे तो प्रश्न, आन्सर लिहायचा आहे आणि नंतर मला ते आन्सर टाकायचं आहे तुम्ही. ठीक आहे. तर प्रश्न बघा तिसरा.
आता इथं मी प्रश्न फक्त वाचून दाखवते आणि ऑप्शन वाचून दाखवतो. तुम्ही लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट मारा. 50 रुपयांच्या नोटाच्या बंडलमध्ये 321 992 ते 322 025 क्रमांकाच्या नोटा आहेत. तर बंडलमधील एकूण रक्कम किती? सेम मगाच्यासारखाच प्रश्न आहे. हा प्रश्न सोडवून तुम्ही या 4पैकी कोणतं ऑप्शन असेल ते मला कमेंटमध्ये टाका. सेम तसाच पुढचा प्रश्न आहे. 5 रुपयांच्या नोटांच्या बंडलमध्ये 12,387 ते 18,426 क्रमांकाच्या नोटा आहेत. तर बंडलमधील एकूण रक्कम किती? तर इथं 4 ऑप्शन दिलेले आहेत. हाही प्रश्न याच पद्धतीने सॉल्व करायचा आहे. त्यानंतर अजून एक आहे, एका 10 रुपयाच्या नोटांच्या बंडलामध्ये, आता 10 रुपयांचा बंडल आहे बघा, तर 32,989 ते 33,091 अनुक्रमांकाच्या नोटा आहेत. तर सर्व नोटा मिळून एकूण रक्कम किती? तर बघा प्रश्न 2, 3 आणि 4 हे 3 प्रश्नांची आन्सर तुम्ही मला कमेंटमध्ये टाकू शकता. याच्यातला अजून एक टाईप आहे बघा. तर हे सगळ्यांना माहीत असतं तरी पण आपण एक उजळणी म्हणून घेऊया की बघा, पहिला प्रश्न दिलेला आहे 5 रुपये म्हणजे किती पैसे? तर 1 रुपया म्हणजे 100 पैसे सगळ्यांना माहिती आहे. तसंच 5 रुपये म्हणजे काय येणार आहे? 500 पैसे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही दुकानातून सामान वगैरे आणता त्यावेळेलासुद्धा ही आकडेमोड आपल्याला जमली पाहिजे. तर बघा 8 रुपये प्रति किलोग्रॅम दराने 5 किलोग्रॅम बटाटे विकत घेतले व दुकानदारास 50ची नोट दिल्यास तो किती रुपये परत करेल? आता सिंपल इथं काय करायचं आहे तुम्हाला, प्रति किलोग्रॅम म्हणजे 1 किलोग्रॅमला 8 रुपये असा दर आहे. तर 5 किलोग्रॅम काढायचे आहेत. तर तुम्हाला काय करावं लागेल, 8×5 = 40 म्हणजे 40 रुपये झाले 5 किलोचे. ठीक आहे. मग 40 रुपयेचं जर बटाटे झाले असतील तर दुकानदाराला तुम्ही 50ची नोट दिली तर दुकानदार किती रुपये परत करेल असं विचारलं आहे. म्हणजे 50मधून हे 40 गेल्यानंतर किती उरणार आहेत? 10 रुपये. फसवण्यासाठी पहिलाच ऑप्शन दिला आहे बघा 40 रुपये. बरीच मुलं पुढचं बघत नाहीत किंवा प्रश्न व्यवस्थित वाचत नाहीत. 8 रुपये दर दिला आहे आणि 8 रुपये किलोग्रॅम आहेत आणि दर दिलेला आहे 5 रुपये. तर या पद्धतीने आपण फक्त मल्टिप्लाय करतो आणि 40कडे जातो असं नाही. दुकानदाराने किती रुपये परत दिले असं विचारले तर किती येणार आहे? ऑप्शन नंबर 2, 10 रुपये. ठीक आहे. याच पद्धतीनं आपण यातले हे किती पैसे, किती रुपयाचे किती पैसे होतात, किती पैशांचे किती रुपये होतात हे आपण एकदा उजळणीमध्ये घेतलेलं होतं. त्यामुळे ते साधे सोपे प्रश्न मी घेत नाही. चला आता मोठ्या प्रश्नांच्याकडे जाऊया. समोरचा प्रश्न पहा. अमितकडे असलेल्या 100 रुपयांच्या रकमेत 50 पैशांची 56 नाणी व उरलेली 2 रुपयांची नाणी आहेत. तर त्याच्या जवळ 2 रुपयांची नाणी किती? प्रश्न समजून घ्या. त्याच्याकडे 100 रुपये आहेत. त्यानंतर 100 रुपयाच्या रकमेत म्हणजे एकूण 100 रुपयेमध्ये 50 पैशांची 56 नाणी आहेत. त्यानंतर उरलेली जी नाणी आहेत 100मधून 56 मायनस करून आपल्याला उरलेली नाणी मिळतील. मग ती किती आहेत ते शोधायचं आहे आपल्याला. ऑप्शन किती आहे बघा, 72, 32, 36 आणि 64. 2 रुपयांची नाणी किती आहेत असं काढायचं आहे. थोडंसं किचकट गणित आहे पण आपण तरी पण सगळं सॉल्व करून दाखवूया. प्रश्न व्यवस्थित बघा. 100 रुपये त्याच्याकडे टोटल आहेत. आता आपल्याला माहीत असलं पाहिजे 50 पैशांची नाणी ही 56 आहेत हे आपल्याला समजले, पण नेमके किती रुपये होतात हे पण काढले पाहिजेत. मग आपल्याला 100 रुपयेमधून ते मायनस करता येते. तर बघा 1 रुपयामध्ये 50 पैशांची 2 नाणी येतात हे माहीत पाहिजे आपल्याला. 1 रुपयामध्ये 50 पैशांची 2 नाणी येतात. ठीक आहे. तर इथं एकतर तुम्ही गुणाकार पद्धत वापरून हा गुणाकार असा करू शकता. मग त्यावेळेला तुमचं 2800 उत्तर येईल. 2800 उत्तर म्हणजे 50 पैसे आहेत आणि एकूण नाणी 56 आहेत. ठीक आहे. मग याचं उत्तर काढायचं असेल तर तुम्ही 2800 काय निघालं आपलं, तर एकूण नाण्यांची 50 पैशांच्यानुसार किंमत निघाली. मग याला 100ने भागलं तर ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, उरले 28. तुमचं उत्तर काय आलं? 28 नाणी किंवा 28 रुपये आपले हे उत्तर आलं. मग तुम्ही ही मेथड वापरा किंवा दुसरी मेथड दाखवते. तुम्ही काय करायचं आहे, दिलेले जे नाणी आहेत ना 50 पैशांची 56 नाणी आहेत. मग आपल्याला माहिती आहे 1 रुपया म्हणजे 50 पैसे, 50 पैशाची 2 नाणी येतात. मग याला 2नी सरळ भागायचं. भागल्यानंतर 28 हे उत्तर आलं. हे शॉर्टमध्ये लगेच निघालं. गुणाकार करण्यासाठी फार जास्त वेळ मग पुन्हा भागाकार करा त्यापेक्षा काय करा,
2 नाणी येतात माहिती आहे आपल्याला 1 रुपयेमध्ये 50 पैशांची, म्हणून याला 2नी डायरेक्ट भागा. उत्तराला तुमचं 28 रुपये आपल्याला मिळाले, नाणी नाहीत, 28 रुपये. मग 100मधून 28 वजा करायचे. 100मधून 28 वजा केले तर 72 रुपये आपल्याला मिळाले. ठीक आहे. आता 72 रुपये ऑप्शन खूप भारी देतात बघा. पहिलंच ऑप्शन दिलं मी, बऱ्याचदा सांगते प्रत्येक लेक्चरला, फसवण्यासाठी पहिला ऑप्शन तुम्हाला 72 दिला आहे बघा. पण हे आन्सर नाही आहे, कारण आपल्याला विचारले 2 रुपयांची नाणी किती. मग आन्सर काय आहे बघा, जे तुमचे 72 रुपये निघालेत हे 1 रुपया करून 72 रुपये होणार आहेत. आणि आपल्याला 2 रुपयाची नाणी किती विचारलेत, म्हणून याला परत 2नी भागायचं आहे. मग भागल्यानंतर बघा 2नी पूर्ण भाग जातोय, इथं तुमचं उत्तर आलं 36. ठीक आहे. आता हा भागाकार करून दाखवायची गरज नाही, तुम्हाला येते, एवढा साधा सोपा येते. तर एकूण किती नाणी आली, 36 नाणी आली. 2 रुपयांची किती नाणी आली, तर एकूण 36 नाणी आली. हा भागाकार असा आहे. परत एकदा सांगते, ही थोडीशी लेंदी प्रोसेस आहे हा गुणाकार करणं, त्यामुळे हे करूच नका. त्यापेक्षा दुसरा भागाकार पद्धत वापरा. 2 रुपयांची नाणी म्हटलेत, त्यामुळं 50 पैशामध्ये 2 नाणी येतात 1 रुपयाची, त्यामुळं इथं 28 रुपये निघाले आपले. ठीक आहे. 28ला काय करायचं आहे, एकूण त्याच्याजवळ अमितजवळ होते 100 रुपये. त्या 100 रुपयेमधनं 28 रुपये मायनस केले, उत्तर आलं 72 रुपये. पण हे उत्तर नाही आहे, तरी आपल्याला एकूण रक्कम कळाली. आता ही एकूण रक्कम जी आहे ती आपल्याला 2 रुपयांची नाणी पाहिजेत, म्हणून 2नी भागायचं या 72ला. तर तुमचं उत्तर आलं या ठिकाणी 36. ठीक आहे. साधं सोपं बघा, पटकन समजून जाईल. फक्त थोडंसं प्रॅक्टिस वाढवलं पाहिजे. सेम असाच एक प्रश्न आहे बघा, अजून एक. हा प्रश्न तुमच्यासाठी आहे बघा. सोमनाथकडे असलेल्या 50 पैशांची 68 नाणी व 2 रुपयांची 23 नाणी देऊन त्या बदल्यात त्याला 5 रुपयांची किती नाणी मिळतील. सेम असाच प्रश्न आहे. 50 पैशांची 68 नाणी आहेत, म्हणजे 50नी तुम्ही याला गुणू शकता किंवा यालाच 68ला 2नी भागू शकता, म्हणजे तुमचं 50 पैशांची एकूण रक्कम किती होते ते समजेल. दुसरं काय करू शकता अजून, 2 रुपयांची 23 नाणी आहेत, म्हणजे 23 दुने 46 होतील. आणि ही काय निघेल ती रक्कम, ही आणि ही ॲड करायची, आणि याच्यामध्ये एकूण रक्कम जी काही निघेल त्याला 5 रुपयांनी भागायचं आहे. ठीक आहे. हा सेम याच पद्धतीचा प्रश्न आहे. ठीक आहे. अजून बघा, मानसकडे 2 रुपये, 5 रुपये आणि 10 रुपयांची समान नाणी असून त्याची एकूण रक्कम 391 रुपये आहे, तर त्याच्याकडे एकूण नाणी किती आहेत. तर हा प्रश्न मी जरा सॉल्व करून दाखवते. बघा काय करता येईल. बघा, हा जो प्रश्न आहे ना, हा फसवा प्रश्न असतो, आणि स्कॉलरशिपला गेल्या वर्षी आणि सतत हा प्रश्न दरवर्षी असतोच, त्यामुळे हा प्रश्नाला अगदी लाईटली घेऊ नका, सराव भरपूर करा. बघा, मानसकडे 2 रुपये, 5 रुपये आणि 10 रुपयांची समान नाणी आहेत, म्हणजे हे ऑप्शन आहेत ना एकूण नाण्यांची आहेत, एकूण किती नाणी आहेत ते. तर एकूण रक्कम जी होते 391 रुपये होते, तर त्याच्याकडे एकूण नाणी किती आहेत, तर 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये. ठीक आहे. तर आपण असं एक कॉलम करून घ्यायचा, मी दाखवते बघा, या पद्धतीनं कॉलम करायचं आहे. 2 रुपये, 5 रुपये आणि 10 रुपये. प्रत्येक प्रश्नासाठी तुम्ही या पद्धतीनं जर आला प्रश्न तर तुम्ही असंच करायचं आहे, म्हणजे पटकन उत्तर निघताना बाय ऑप्शन गेला तर पटकन निघेल. जर सगळं करत बसाल तर फार वेळ लागेल. पहिला रक्कम लिहून घ्यायची, समान नाणी आहेत, त्यानंतर मध्ये एक बॉक्स रिकामा टाकायचा आणि एकूण रक्कम दिली. ही एकूण रक्कम किती आहे, 391 रुपये. ठीक आहे. चला ऑप्शनमध्ये चला. कधीही ऑप्शन चेक करताना शेवटच्या ऑप्शनपासून या. 24 घेतला. आता इथं बघा, याला जर आपण 24नी मल्टिप्लाय केलं, याला पण 5 रुपयाला 24नी मल्टिप्लाय करून बघायचं आणि यालाही करायचं. आता इथंच बघा, 10नी 24ला मल्टिप्लाय केलं, उत्तर तुमचं 240 आलं. ठीक आहे. जर 24 ऑप्शन घेतला तर. त्यानंतर 5ला जर केलं तर त्याचा गुणाकार करून बघा साईडला. 24 गुणिले 5, 5 चोक 20, 7 चाले 2, 5 दुनी 10 आणि 2 12, 120. ठीक आहे. आणि 24 दुनी झाले 48. शेवटचा नंबर बघा, इथं 1 दिलेला आहे. ठीक आहे. इथं 8 येतोय, त्यामुळे हे आन्सर असणार नाही. चौथा ऑप्शन कटला, त्यामुळे तो सोडून द्यायचा. नंतर बघा 69 दिला आहे. ठीक आहे. आता हे जरा काढून बघू, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 4 आणि 4 8, 9, 10, 0, हातच्याला 1, 3, 1, 4, 408. आता हे आन्सर खूप मोठं येते बघा. ऑप्शनमध्ये 24, 69, 23 आणि 72 आपल्याला एकूण नाणी पाहिजेत.
तर बघा इथं 408 ही खूप मोठी संख्या म्हणजे थोडीशी मोठी संख्या वाटते. आपल्याला पाहिजे 391, म्हणजे थोडासा कमी असलेला ऑप्शन कुठला आहे तर 23 आहे. तर बिंदास तुम्ही याच्यावर टिक मारून आन्सर न काढता सुद्धा उत्तर सॉल्व करू शकता. तरीही तुमच्या माहितीसाठी मी सॉल्व करून दाखवते. आता इथं आपण 24 घेतलेलं होतं ना, याच्याऐवजी आता 23 घेऊ. बघा कसं आन्सर येत आहे. याला मल्टिप्लाय फक्त करत जायचं आहे. आता 23 गुणिले 10 होतात 230. ठीक आहे. त्यानंतर 2 रुपयाची 23 दुने 46 होतात. आणि 23 5चा किती होतात साईडला करून घ्या, किंवा पाडेपाठ असतील तर उत्तमच. 3 5 15, हातच्याला 1, 5 दुने 10 आणि 1 11. ठीक आहे. 115 मी याच्यावरती टाकते, म्हणजे 3 अंकी एकत्र घेतलं तरी चालेल. चला 6 आणि 5 11, 1 हातच्याला 1, 4 आणि 4 8 आणि 1 9, 2 आणि 1 3. आले का 391. ठीक आहे. तर ही टेक्निक लक्षात ठेवायची. रुपये किती आहेत, समान नाणी आहेत ना, त्यामुळं मग समान ऑप्शनमधला कुठलाही नंबर घेऊन असं करू शकता. शक्यतो शेवटच्या नंबरकडून यायचं. त्यानंतर ही सगळी प्रोसेस अशी करायची. टोटल इथं तुमचा ऑप्शन कुठला येणार आहे, ऑप्शन नंबर 2 23. ठीक आहे. 2 असलेला 23, म्हणजे एकूण तुमचे जे नाणी असतील ते किती असतील 23 असतील. याच पद्धतीचा अजून एक प्रश्न आहे, तो तुम्ही सॉल्व करू शकता. तुमच्या वहीमध्ये वगैरे सॉल्व करा. बघा हां, याच्यात तुम्ही काय करू शकता, थोडंसं वेगळ्या पद्धतीने पण प्रश्न दिलेले आहेत. बघा, स्मिताकडे 100 रुपयांच्या 7 नोटा, 50 रुपयांच्या 13 नोटा, 20 रुपयांच्या 25 नोटा, 5 रुपयांच्या 17 नोटा. तर स्मिताकडे एकूण रक्कम किती. सेम असंच करायचं. जे काही रक्कम दिलेली आहे ती तुम्ही या पद्धतीने रक्कम पहिला मांडून घेऊ. 100 रुपयांचे किती नोटा आहेत, 7 आहेत, मल्टिप्लाय 7 करायचं. त्यानंतर 50 रुपयांच्या किती आहेत, 13 नोटा आहेत. ठीक आहे. त्यानंतर अजून पुढं म्हटलं आहे त्यांनी 20 रुपयांच्या 25 नोटा आहेत. त्यानंतर 5 रुपयांच्या 17 नोटा आहेत. तर स्मिताकडे एकूण रक्कम किती. या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन समोर लिहायचं. इथं होणार आहेत 700, 53 65 आणि वरचा 0 म्हणजे 650. ठीक आहे. त्यानंतर 25 दुने 50 आणि हा वरचा 0 म्हणजे 500 रुपये आणि 17 5 85. आता यांची टोटल करायची. संपलं. एवढंच फक्त लक्षात ठेवा. जे तुम्हाला मोठा प्रश्न दिसतो, आकडे जास्त दिसतात, गोंधळ होतो, तर याच्यामध्ये तुम्ही या पद्धतीनं करू शकता. 100च्या नोटा किती आहेत, 50च्या किती आहेत, 20च्या किती आहेत, 5च्या किती आहेत. जर रुपयामध्ये दिलं तर रुपयामध्ये मांडणी करून घ्यायची. पैशामध्ये दिलं तर त्याचं रुपयामध्ये कन्व्हर्जन करून घ्यायचं आणि मग असे प्रश्न सॉल्व करायचे. ठीक आहे. आता ह्याचा आन्सर काढून घेऊ. 5, त्यानंतर 8 आणि 5 13 होतात. हातच्याला 1, 6 आणि 6 12, 37 18 आणि 19, 1935 रुपये. ऑप्शन नंबर 2 आहे. बघा, 1845, 1935, 1835 आणि 1945. तर 1935 हे आपला आन्सर निघालेलं आहे. शॉर्टमध्ये पटकन असा आन्सर काढू शकता. तर नाणी नोटावरचे प्रश्न मी अजून एक 4 प्रश्न तुम्हाला मी वाचून दाखवते. ते प्रश्न आणि हे प्रश्न आत्ता जेवढे आपण व्हिडिओत घेतलेत हे सगळे नोटबुकमध्ये लिहून छानपैकी सोडवायचे आहेत पुन्हा एकदा. ठीक आहे. तर बघा, हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. प्रश्न क्रमांक 13. करीमकडे 50 रुपयांच्या 20 रुपयांच्या व 5 रुपयांच्या समान नोटा असून त्या नोटांची एकूण रक्कम 2250 होती. तर करीमकडे एकूण नोटा किती होत्या. मग अशा पण सोडवलेला होता बघा प्रश्न. बॉक्स टाकलेला होता, 3 दाखवलेले होते बाण, त्या पद्धतीने हा सोडवा. ठीक आहे. हा 14वा प्रश्न सेम तसाच आहे. नोटांचा प्रश्न आहे. परागकडे असलेल्या 950 रुपयांच्या रकमेत 50 रुपयांच्या दुप्पट नोटा या 20 रुपयांच्या आहेत. तसेच 10 रुपयांच्या नोटा 50 रुपयांच्या नोटापेक्षा 15ने जास्त आहेत. तर परागकडे एकूण किती नोटा आहेत. तर इथे काय करायचं आहे, पहिल्यांदा दुप्पट कोणाच्या कोण दुप्पट आहे हे पहिले काढून घ्यायचं. 20 रुपयांच्या दुप्पट 50च्या आहेत आणि इकडं 10 रुपयांच्या 50च्या दुप्पट आहेत आणि 15ने जास्त आहेत. 50 रुपयांच्या नोटापेक्षा 15ने जास्त आहेत. एक काढून घेतलं ना दुसरं इथलं निघणार आहे तुम्हाला लगेच. आणि एकूण नोटा किती. ठीक
ठीक आहे. आणि रक्कम किती असली पाहिजे? 950 असली पाहिजे. तर प्रश्न क्रमांक 13, 14 हे 2 सॉल्व करायचे आहेत याच पद्धतीनं. आणि एक सोपा प्रश्न शेवटचा घ्या बघा. 9वा प्रश्न आहे हा. 500 रुपयांच्या 18 नोटा देऊन त्या बदल्यात 20 रुपयांच्या किती नोटा मिळतील? हाही प्रश्न बाय ऑप्शन जायचा. ऑप्शन बघायचे. 500 रुपयांच्या 18 नोटा आहेत म्हणजे 500 गुणिले 18 करायचे. आलेलं उत्तर जे असेल त्याला 20ने भागायचं. झालं, तुमचं उत्तर निघालं. ठीक आहे. तर व्हिडिओ खूप मोठा होत आहे त्यासाठी मी आता थांबते. जवळजवळ 7 ते 8 प्रश्न आपण बघितलेले आहेत आणि 5 ते 6 प्रश्न तुम्हाला मी दाखवलेले आहेत की कसे सोडवायचे. त्यामुळे सर्व प्रश्न व्यवस्थित सोडवून घ्या. ज्या ज्या प्रश्नाने स्क्रीनशॉट मारून घ्या इथं प्रश्न जर तुम्हाला हवे असतील तर, किंवा मी फोटो पाठवेन तोही तुम्ही सॉल्व करून घ्या. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. उद्या आपण अपूर्णांक त्याचबरोबर दिनदर्शिका हे 2 व्हिडिओ उद्या येतील. आजचा एक एवढा पूर्ण करून घ्या. धन्यवाद.